बरं सगळी तयारी झाली आहे? काही करायचं राहिलंय का? नाही नाही, सगळी तयारी झाली आहे. हा, पण मी सिद्धिराजना आवडते ती खीर मात्र केली नाहीये, कारण ती तुम्हीच करा. तुमच्या हातची त्यांना आवडते ना. करते मी. किती वर्षांनी माझा मुलगा मला भेटणार आहे. त्याच्या आवडीची खीर करेन मी. त्याला खूप आवडते. हे काय, आत्ता मला म्हणालात ना डोळ्यात पाणी आणायचं नाही म्हणून, आणि आता तुमच्याच डोळ्यात कशाला पाणी आलंय? चला आपण कामाला लागूया. हे रमा नावाचं वादळ जर का बाहेर आलं ना तर आपल्याला काही सुचू देणार नाही. खरंच आहे. चल चला. भावना, खरं तर मी तुला सांगणार नव्हते, पण मला खरंच राहवलं नाही म्हणून सांगते. जानूच्या सुपारीचा कार्यक्रम आहे आज. आई, तरीही मी त्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. ज्या घरामुळे माझा नवरा आमच्यापासून दुरावला, त्या घराला आणि त्या व्यक्तींना माझ्या आयुष्यात जागा नाही. जानू, आज तुझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे आणि तुला तुझ्या ताईची खूप आठवण येत असणार. पण फक्त एका व्यक्तीमुळे तुझी ताई आज तुझ्या बरोबर नाहीये. सिद्धिराज, गेली 7 वर्ष तुमच्याशिवाय कशी काढलीत ना मी, असं मलाच माहिती आहे. लक्ष्मी श्रीनिवास दळवी यांची साक्ष विचारात घेता हे न्यायालय आरोपी सिद्धिराज गाडे पाटील यांना IPC सेक्शन 304 पार्ट 2 आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत दोषी ठरवत असून त्यांना 7 वर्ष सश्रम कारावासाची आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावत आहे. आज तुम्ही माझ्या समोर असणार आहात. इथून पुढे मी तुम्हाला कधीच माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार. कधी एकदा तुम्हाला बघते असं झालंय मला. वीणा, जरा ते ताट दे. ते नको, थांब, हेच घेतो. वीणा, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चांगला झाला ना? हो. म्हणजे मामा आला नाही म्हणून आईचं मन जरा खट्टू झालं होतं, पण जानूचा चेहरा बघितल्यानंतर जरा मूड चांगला झाला तिचा. जानू पण खुश होती. वीणा, मी ठरवलंय, जानूचं लग्न ना तडक्यात व्हायला पाहिजे. अरे म्हणजे सगळ्या लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे, म्हणून या लग्नाच्या तयारीची सगळी जबाबदारी मी घेणार आहे. तणक्यात साजरं करणारे म्हणजे काय करणार आहे तुम्ही? अगं सगळं प्लॅनिंग आहे माझ्याकडे. जानू आणि विश्वाची एंट्री आहे ना, मस्त अशी सिंहासनावरनं करायची. मस्त अशी रॉयल वाटली पाहिजे. कपडे पण डिझायनर पाहिजे, डिझायनर कडून करून घ्यायचे. अरे लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे लग्न. लक्ष्मी दळवींच्या घरचं लग्न आहे. किती खर्च होऊ दे. आणि व्हेन्यू पण असा राजवाड्यासारखा असला पाहिजे. जेवण पण छान, सगळ्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे.
हे वेणा, मी काय म्हणतो, या लग्नाच्या तयारीची सगळी जबाबदारी आहे ना आपण एखाद्या इव्हेंट कंपनीला देऊया. हो, हा, कशी आयडिया आहे? का चांगली आयडिया आहे. मी आता फोन करतो त्यांना. हा, तू एक काम कर, हे सगळं व्यवस्थित आवरून ठेव, मी फोन करून आलो. फोन. अहो, हॅलो हॅलो हॅलो. जानूचं लग्न धूम धडाक्यात करू म्हणतायत. भाऊजी, तुम्ही आहात म्हणूनच खरं तर टेन्शन नाहीये. येस सर, यू डोंट वरी ॲट ऑल. तुमचा इव्हेंट मेमोरेबल होणार आहे, ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अहो तुम्हाला काय जातंय डोंट वरी म्हणायला. आय नो दिस व्हॉइस. माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि ते तिला आयुष्यभर लक्षात राहील असं ग्रँड करायचंय. तुम्ही अजिबात पैशांची काळजी करू नका. सर, आमच्यासाठी बजेटपेक्षा जास्त महत्त्वाचा तुमचा आनंद आहे आणि आम्ही प्रत्येक इव्हेंट आमच्या घरचाच असल्यासारखं करतो. अरे वा, चांगलं आहे. मग एक काम करा, तुमचं कोटेशन मला मेल करा, मी बघून घेतो काय आहे ते. हो नक्की सर. तुमचं नाव? अरे तुम्ही मला ओळखलं नाही? अहो मी संतोष दळवी. ओ, संतोष मामा. तरीच मला आवाज इतका फेमिलियर वाटत होता. नाईस. याचा अर्थ जानू मावशीचंच लग्न आहे. प्रसिद्ध उद्योजिका लक्ष्मी दळवी यांचा मोठा मुलगा. ओळखलं का? सर, लक्ष्मी मॅडमना कोण ओळखत नाही. तुमचा इव्हेंट अगदी ग्रँड होणार आहे, बघाच तुम्ही. मी लगेच कोटेशन पाठवते. हा ठीक आहे, पाठवून द्या. वा संतोषराव, घरातला इव्हेंट म्हणजे तुमची चांदी असते, चांदी. नाही 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 नाही, चांदी नाही, सोनं सोनं. संतोष, लग्नाची जबाबदारी घेऊन फार चांगलं काम केलंयस तू. व्हेरी गुड. जानू मावशीचं लग्न. आनंदी, जर तुला या इव्हेंटवर काम करता आलं ना तर तुला सगळ्यांची कॅचअप करता येईल, स्पेशली लक्ष्मी आजीशी. लेट्स मॅनिफेस्ट दिस ब्रो. आनंदी, गेस व्हॉट? आपल्याला लग्नाच्या इव्हेंटचं काम मिळणार आहे. हे लग्नाचे इव्हेंट्स ना बेस्ट असतात ग. थोडा हेडेक होतो, पण काम केल्याचं सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि हा इव्हेंट लक्ष्मी दळवी यांच्या घरचंच आहे, मग तर अजूनच बेस्ट. ओ हॅलो, लक्ष कुठं आहे तुझं? आणि अशी एकटीच काय असतेस? मी का? ब्रो ऐक ना, मला ना या इव्हेंटचा वाईब मिस नाही करायचा आहे. प्लीज मला काम करून देशील? नाही, मोठा इव्हेंट आहे, काही प्रॉब्लेम झाला तर? गर्ल ट्रस्ट मी, काही प्रॉब्लेम नाही होणार. इनफॅक्ट फुल रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. प्लीज मला काम करू दे, प्लीज प्लीज प्लीज. आय बेग यू, प्लीज. ओके डन, बट इन रिटर्न्स तुला मला काहीतरी द्यावं लागेल. तू म्हणशील ते. बघा, तू सांग तर. हा आनंदीचा शब्द आहे. पार्टी मी म्हणेल तिथे. डन. आफ्टर इव्हेंट पार्टी सीन ऑन आहे. ठीक आहे, चला मग लागू कामाला. She steps in, whole room goes wow. Cool girl energy here and now. No need to chase, she sets the pace. Gen Z queen with a fearless grace. कोणी आहे का घरात?